दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. 2 दिवस आपण पिकनिकला जातोय. तुला असं वाटतंय तिकडे हा विषय निघणार नाही? आपण शेखर आणि विद्याला सोबत नेऊ. शनिवार रविवारचं फायनल करते. हो. अरे तुम्ही दोघे कुठेतरी बाहेर म्हणजे पिकनिकला का नाही जात 4 दिवस? अगं चैताली आहे बघ, असं प्रत्येक मुलात काही ना काही उणीव काढत राहिलीस, काही ना काही खोट काढत राहिलीस तर तुझं लग्न कसं होणार? वय वाढत चाललंय वर्ष. मी डॉक्टर केतकरांशी बोललो आहे. ते म्हणाले की वेळ लागेल पण पण सगळं काही ठीक होईल. ठीक करावंच लागेल परमेश्वराला. सांग कसं चालू आहे सध्या तुझं काम? आलास परत. इथे कामाचा विषय काढायचा नाही प्लीज. सॉरी. ओके. मग काय एखादा जोक सांगू का आता तुला? चालेल. यांना काय झालं हसायला? काहीतरी कारण असतीलच ना. दोघी खूप आनंदात दिसतायत. विद्या अशीच आनंदात असावी, हसत राहावी आणि ती अशीच हसत राहणार. देव जाणे. काय रे इतके गंभीर व्हायला काय झालं? सारंग मी काय म्हणतो, हे आपण ना संध्याकाळी कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जाऊया जेवायला. माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे तिकडे जाऊया का? नको. मी काय म्हणते आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊया. मलाही शॉपिंग. इथे तुम्ही शॉपिंग करायला आलात का? अरे पण वस्तू चांगल्या मिळतात तिकडे. सांग यार, इथे शॉपिंग करण्यासाठी आलात का तुम्ही? जेवण बिवण हे रेस्टॉरंट मस्त आहे ना? हे पण महिन्यात एकदा तरी पिकनिकला यायचंच इथे. हो हो. मी काय म्हणते माहितीये, महिन्यातून एकदा इथे येण्यापेक्षा आपण महिन्यातून एकदा घरी गेलो तर. शेखर ती चॉईस बाकी छान आहे. का तुला काय पश्चाताप होतोय का? मी या रेस्टॉरंट बद्दल बोलतोय. तू अच्छा. नेहा नेहा नेहाला वाटलं आपण तिच्याबद्दल बोलतोय. अरे नाही रे नाही. हो हो. ए लपोते बघ लपोते बघ. अरे नाही. अच्छा म्हणजे तुम्ही दोघे मिळून मला टार्गेट करताय का? नेहा तुझी मस्करी करतायत ते. हो तुला माहित नाही ते दोघे. ए सारंग चल आपण चक्कर मारून येऊया. चल तुम्ही गप्पा मारत बसा. आम्ही जरा शतपावली करून येतो. आलो वेळेवर. लवकर या. हो लवकर. तू सांग नेहा कशी आहेस? ठीक आहे. काय ग एव्हरीथिंग इज फाईन? हो. नेहा काय झालंय? काही नाही ग, खरंच काही नाही. माझ्यापासून लपवतेस? विद्या कसं सांगू तुला? नेहा तुझ्या मनात काय असेल ते सांग. तुझं मन हलकं होईल. माझ्या आणि सारंगच्या विचारांमध्ये खूप तफावत आहे ग. तू मला समजून घेत नाहीये. अच्छा म्हणून तू मगाशी अपसेट होतीस? अगं मग तू समजून घे ना त्याला. तू नमतं घे थोडं. विद्या प्रश्न नमतं घेण्याचा नाहीये.
कसं सांगू विद्या विद्या मला दिवस केलेत पण सारंगला सध्या मूल नकोय. पण का? त्याचं म्हणणं आहे बाळाला कोण सांभाळणार, त्याचं पालन पोषण कोण करणार. मी काय ग गप्प का झालीस, काही बोलत का नाहीयेस? काय आहे ना देवाची खेळी. म्हणजे नेहा, मी आई होऊ शकत नाहीये. काय विद्या, शेखर काय म्हणाला? ते काय म्हणणार? अगं देव माणूस आहेत ते, खूप समजून घेतात मला. उलट मीच त्यांना काही देऊ शकत नाहीये. हे आपण वेगवेगळं फिरण्यापेक्षा एकत्र बसून काहीतरी करूया ना. आपण अंताक्षरी खेळूया का? हा चालेल चालेल चालेल. मला गाणी वगैरे अजिबात येत नाहीत, आधी सांगतो. अरे नेहा आहे ना तुझ्या बरोबर? हो, बघूया ना कोणाला किती गाणी येतात ती. हा पण चिटिंग नाही करायची. अरे काय शाळेतले विद्यार्थी आहोत का आपण चिटिंग करायची? आपण पिकनिक एन्जॉय करायला आलोय ना. अरे पण याशिवाय काही दुसरा मार्गच नाहीये का? सारंग प्लीज खेळूया ना अंताक्षरी. काय तू पण सारंग, गाण्याने कसं माणसाला तरतरीत वाटतं, काही क्षणासाठी का ना, पण एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटतं. मग हे बघ, आता तू जीवनाची फिलॉसॉफी सांगू नका. हे बघ, ते तू काही समज, आपण खेळूया ना. हे बघ, काय जशी गाणी येतील ना तशी म्हणायची काय. अरे पण ते काही नाही, तुम्ही दोघं आणि आम्ही दोघी. ए नाही नको, तू आणि शेखर, मी आणि सारंग. हा हे चालेल. हा कुठे जायचं आपण? हे तिकडे जाऊयात. हा चल 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 चल. ऊन सावली पल पल दिल के पास तुम रहती हो. क्या बात है. जीवन मीठी प्यास ये कहती हो. पल पल दिल के पास तुम रहती हो. हवे हवे से सुख वाटे, हवे हवे से सुख वाटे, नको नको से दुख वाटे, नको नको से दुख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घरा घराची आहे कहाणी. ऊन सावली तुम रहती हो. कोई रहता है वो तुम बेताबी शेखर, क्या.
मला कसं तरीच होतंय. आपण जाऊया का? विद्या काय ग, काय झालं? अगं मला बरं नाही वाटत आहे. आपण जाऊया ना प्लीज. अगं पण आपण बरं ठीक सगळे आहे ठीक आहे, तिला घेऊन जा. बरं वाटत नाही. बरं ठीक आहे चल. काय झालं रे अचानक हिला? काय माहित. सारंग, अरे इथे किती छान वाटतंय. म्हणूनच आपण इथे आलो आहोत ना. इथेच राहावंसं वाटतंय. नेहमी करता. ठीक आहे, मग राहूया की. छान लहानसं टुमदार घर बांधू आणि आपला संसार थाटू. काय साहेब, वाटते तितकं सोपं नाहीये ते. पण माणसाने एकदा ठरवलं ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते नेहा. पण बोलणं आणि करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. पण त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक देखील आहेत. जाऊ दे ना, आपण कशाला त्याविषयी बोलतोय. का नको? अगं भविष्याची स्वप्न रंगवायलाच हवीत, त्याशिवाय कसं चालणार. सारंग, स्वप्न ही स्वप्नच असतात. ती जर पूर्ण नाही झाली ना तर खूप त्रास होतो, खूप वाईट वाटतं. अचानक गंभीर का झालीस? काही नाही, सहजच. तू सहजच बोललीस का? पण मला भीती वाटू लागली ना. असं वाटत होतं की आपल्या पिकनिकचा खेळ खंडोबा होतोय की काय. सारंग, 2 दिवस आपण तो विषय काढायचा नाही असं ठरवलंय ना. ओके. पिकनिक कशी पिकनिक सारखी व्हायला पाहिजे, मस्त धमाल. तू खुश आहेस ना? नेहा, तू सोबत असलीस ना मी नेहमी आनंदी असणार. सारंग, नेहा, तू माझं सर्वस्व आहेस. तू सुद्धा माझं सर्वस्व आहेस. तुला माहितीये सारंग, तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्याला एक नवीन उमेद मिळाली. असं वाटायचं मी वाळवंटात राहते. तू माझ्या आयुष्यात श्रावण सरी बनून आलास आणि माझं आयुष्य उलचिंब करून टाकलास. कविता करणार आहेस की काय आता तू? कारण मीच तुझी कविता आहे, हो ना? सारंग, मला समजून घे. मी कधी चुकले ना तर मला सांभाळून घे. नेहा, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. काही गोष्टी बोलायच्या नसतात. पण नको, तू बोल, मला खूप आवडेल. काय बोलू? काही म्हणजे तुला आवडेल ते. वेडी आहेस तू. असू दे, वेडी असले तरी तुझीच आहे ना मी. माहित आहे मला. एक शायरी ऐको. क्या बात है. हसायचं नाही. ते मी नंतर ठरवेन. ठीक आहे. तुम्ही हो राज दिल अपना, तुम्ही हो बस खुशी अपनी, तुम्हारी खां पर मुनहसर है जिंदगी अपनी, उम्मीदें जी उठे वो लफ्ज़
मुंह से मेरी जा कह दो, तुम सदके प्यारे लबे होठों से हमें हाँ कह दो। वाह, क्या बात है जनाब, क्या बात है। आई लव यू। लव यू टू। ऊन सावली आपलं आयुष्य या पाण्यासारखंच असतं नाही? दगड टाकला आणि तिथे असंख्य तरंगलहरी निर्माण झाल्या, आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनेसारख्या. आपलं आयुष्य असं स्थिर चालू असतं, सुरळीत चालू असतं. एखादी कुठली तरी घटना घडते आणि आपलं आयुष्य बदलून जातं. काय कुठे हरवलीस? कुठे नाही, काय विचार करत होतीस? काही नाही. असं कसं? काहीतरी तर विचार नक्कीच करत होतीस. काही नाही, आपलं सहजच. सहज? बरं वाटत नाहीये का? मला काय झालंय बरं नसलेलं. मग बोला, काय आज्ञा आहे महाशयांची? माशांची काय झालं हसायला? तू हसण्यासारखंच तर बोललीस. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला हसू शकते तर? अर्थातच. तुम्हाला सांगू, तुम्ही नेहमी असेच हसत राहा असं मला नेहमी मनोमन वाटतं. तू माझ्यासोबत असशील तर मी नेहमीच असाच हसत आणि आनंदी राहीन. तुम्ही खूप छान आहात. तुझ्या इतका नाही. तुम्हाला सांगू, तुम्ही माझे देव आहात. मला माणूसच राहू दे, देव वगैरे बनवू नकोस. मी खरंच सांगते, मी तुमची मनोमन पूजा करते. तुम्हाला सांगू, तुमची सगळी दुःख मला मिळू आणि माझं. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? माझं दुःख तू घेतलंस तर एका अर्थी मीच दुःखी नाही का होणार? भावनेच्या भरात माणूस काय बोलतो त्याच त्यालाच कळत नाही. हो ना, मी दुःखी झाले म्हणजे होतं असं कधी कधी. सॉरी. फॉर व्हॉट? नाही म्हणजे विद्या, विद्या मला कळलंय की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. कदाचित माझ्यापेक्षा जास्त. शेखर. विद्या, मी खरंच खूप नशीबवान आहे. मला तुझ्यासारखी बायको मिळाली. शेखर, खरं म्हणजे आता एक शब्दही बोलू नकोस. खरं सांगू का, नवऱ्याची फार स्तुती करू नये बायकोने, आणि तेही त्याच्या पुढ्यात तर बिलकुलच करू नये. हां, खरं सांगतोय. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, नवरा होतो बावरा. काय? हां, खरंच. तुमचं आपल्याला काहीतरीच असतं. विद्या, विद्या, एवढं दचकाला काय आलं? पण जाऊया इकडून. काय झालं? काही नाही, आपण प्लीज जाऊया इकडून. अगं पण असं अचानक काय झालं तुला? मला कसं तरीच वाटतंय. अगं नेहाला आणि सारंगला काय वाटेल? त्यांना काही नाही वाटणार, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय. प्लीज जाऊया आपण. ओके ओके, जाऊया आपण. मी सारंगला सांगतो. हा सारंग, शेखर. ओ अरे, आपल्याला निघावं लागेल आता. हो, विद्याची तब्येत जरा बरी नाही. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी आलोच खाली सामान घेऊन. ओके.
विद्या, आपण असे अचानक परत का चाललोय? हा, सांगशील का काही? विद्या, मी तुझ्याशी बोलतीये. विद्या, तू गप्प बस ग जरा. विद्या, तुला त्रास होतोय हे कळत असताना मी मक्खासारखा बसून राहतो. चेकअपला जायचं असेल ना तर मला सांग, मी येईन तुझ्या बरोबर. मला तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला. पण आत्ताच तर तुम्ही गेलात ना. हो, मग काय आता आठवण नाही येऊ शकत? आताही तसंच आहे सारंग, पण आता तू बदललायस. विद्या, अगं तू माझी प्रेयसी आहेस. शट अप. लाज वाटायला हवी तुला. एका विवाहित स्त्रीशी असं बोलायला. ए विद्या, खरंच आय लव्ह यू.